एका महिलेनं एका व्यक्तीचं गुप्तांग का कापलं असेल? ती महिला कोण आहे? ती व्यक्ती कोण आहे ज्याचं गुप्तांग कापलेलं होतं? एक खाजगी नर्सिंग होम होतं आणि या ठिकाणी रुग्णालयामध्ये एका खोलीमध्ये सगळीकडे रक्त सांडलेलं होतं. नमस्कार, आज आपण चाललेलो आहोत बिहारला. बिहारमधलं छपरा आणि सारन जिल्हा जो आहे तर त्या भागामध्ये घडलेली ही घटना आहे. सारन जिल्ह्यामध्ये मधौरा हे शहर आहे. तारीख आहे 1 जुलै 2024. आता या दिवशी या शहरामध्ये एक महिला पोलिसांना फोन करते आणि फोन करून पोलिसांना ती माहिती देते की तिनं एका व्यक्तीचं गुप्तांग कापलेलं आहे आणि तुम्ही लवकर या. आता हे ऐकल्यानंतर पोलीससुद्धा चक्रावून जातात. पोलिसांनी स्थळ वगैरे विचारलं आणि त्या महिलेनं ते सांगितलं आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून मग रक्तानं माखलेला चाकू जो आहे तो सुद्धा जप्त केलेला आहे. आता त्या ठिकाणी एक खाजगी नर्सिंग होम होतं आणि या ठिकाणी रुग्णालयामध्ये एका खोलीमध्ये सगळीकडे रक्त सांडलेलं होतं आणि त्या ठिकाणीच ज्या व्यक्तीचं लिंग कापलं तो सुद्धा त्या ठिकाणी होता. आता ज्या महिलेनं हे सगळं केलं होतं त्या महिलेचं नाव होतं अभिलाषा कुमारी. आता ती अभिलाषा कुमारी जी आहे तिनं स्वतःचा गुन्हा कबूल केला होता की मी असं असं केलेलं आहे. पण ज्याचं ते कापलेलं होतं ती व्यक्ती एक राजकीय व्यक्ती होती आणि ती त्या शहरामधील एक नगरसेवक होती आणि त्या नगरसेवकाचं नाव होतं वेदप्रकाश गुप्ता. आता यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि नंतर जखमी नगरसेवक जे आहेत वेदप्रकाश यांना रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्याच्यामुळे मग डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या दवाखान्यात भरती करायला सांगितलं होतं आणि त्यानुसार त्यांना पाटणा या ठिकाणी सृष्टी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता यावेळेस पोलिसांनी त्या महिलेची चौकशी करायला सुरुवात केली. तर याबद्दल तिनं सांगितलं की बिहारमधला छपरा जिल्हा आहे त्या ठिकाणचा मधौरा शहर आहे. या भागामध्ये अभिलाषा कुमारी आणि वेदप्रकाश हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. तर त्या अभिलाषेचं वय साधारणपणे 26 वर्षाचं आहे आणि ती लालनकांत गुप्ता यांची मुलगी आहे आणि काही वर्षापूर्वी ती मधौरा या ठिकाणी गडदेवी चौकामध्ये ॲडव्हान्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होती. नंतर काही कारणानं तिला कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिनं एका फ्लॅटमध्ये स्वतःचं नर्सिंग होम सुरू केलेलं होतं आणि या अगोदर तिनं दर्यापूर, हाजीपूर, सीतामढी या ठिकाणी सुद्धा काम केलेलं होतं आणि पाठीमागच्या महिन्यामध्ये एका डिलिव्हरीच्या दरम्यान तिच्याकडून एका महिलेचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर तिच्यावर कारवाई सुरू झालेली होती. तर अशा पद्धतीची होती ही अभिलाषा. आता ती आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहायची. तर दुसऱ्या बाजूला नगरसेवक वेदप्रकाश जो आहे तो जुना बाजार या ठिकाणचे उपेंद्र सिंह यांचा मुलगा होता आणि त्या भागातच तो नगरसेवक होता आणि तो सुद्धा आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता. आता 2-3 वर्षापूर्वी अभिलाषा कुमारी आणि नगरसेवक वेदप्रकाश यांच्यामध्ये ओळख झाली. आता अभिलाषा या डॉक्टर आणि वेदप्रकाश हे नगरसेवक, तर म्हणजे ही डॉक्टर तो नगरसेवक, त्यामुळे त्यांच्यामध्ये आता ते एकमेकांना भेटीगाठी वगैरे सुरू झाल्या आणि नंतर त्यांची मैत्री झाली आणि जास्त जवळीक सुरू झालेली होती. आता यांची इतकी जवळीकता वाढली होती की हळूहळू यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते आणि आपण दोघं लग्न करू वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या आश्वासनावरती या दोघांचे शरीर संबंध सुद्धा सुरू झाले होते. आता हा जो नगरसेवक आहे तो नगरसेवक त्या प्रेयसीला भेटायला तिच्या रुग्णालयामध्ये जायचा आणि त्या ठिकाणी जाऊन मग काही वेळ तिथं थांबायचा, नंतर तो बाहेर यायचा. अशा पद्धतीनं पाठीमागच्या 2-3 वर्षापासून यांचे हे प्रेम प्रकरण किंवा हे प्रेमसंबंध सुरू होते. आता महत्त्वाचं म्हणजे 2 वर्षामध्ये ह्यांनी म्हणजे या दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे अनेक वेळा त्या अभिलाषेने गर्भपात केलेला होता किंवा तो करायला लावलेला होता. आता यापूर्वी मग आता इतक्या वेळा यांचं प्रेम प्रकरण आहे, गर्भपात केलेला आहे, त्यामुळे मग त्या महिलेनं लग्नासाठी तगादा लावायला सुरुवात केली किंवा आपल्या प्रियकराला ती सांगत होते की आपण लग्न करू, पण तो काही लग्न करायला तयार नव्हता. आता या महिलेनं लग्नासाठी तारखासुद्धा काढलेल्या होत्या, पण अनेक वेळा असं झालं की ह्या नगरसेवक त्या तारखेलासुद्धा त्या लग्नाला आलेला नव्हता. म्हणजे स्वतःच्याच लग्नाला तो गैरहजर होता आणि सतत त्या लग्नाला नकार देत होता किंवा लग्नाबाबत टाळत होता. तर अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. आता ही मात्र तगादा लावत होते आणि हा मात्र लग्न करत नव्हता किंवा लग्नाला तयार होत नव्हता. अनेक काळापासून हे सगळं चाललेलं होतं आणि तारीख होती 1 जुलै 2024. आता या दिवशी छपरा येथील कोर्टामध्ये या दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतलेला होता, लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता. आता यावेळेस अभिलाषा जी आहे ती आनंदामध्ये होते की चला आता आपण आपलं शेवटी लग्न होणारे विवाह होणार आहे. आणि मग त्या दिवशी अभिलाषेनं सगळी लग्नाची तयारी केलेली होती आणि तो दिवस उजाडला. अभिलाषा आपल्या रुग्णालयातील सगळं काम आटपून कोर्टामध्ये गेलेली होती आणि तिनं सकाळी 9 वाजताच त्या प्रियकराला घरी बोलून घेतलेलं होतं आणि घरी बोलून घेतलं. प्रियकर तिथं तिच्या हॉस्पिटलला आला. हॉस्पिटल म्हणजे ते एक फ्लॅटच होता तो, तर त्या फ्लॅटवरती आला. आल्यानंतर
आता ही अत्यंत आनंदात आहे, आता लग्न करायचं वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग ते जे काही साहित्य लागेल, आता जायचं, सह्या करायच्या, त्याच्यानंतर मग हार फुले वगैरे वगैरे ह्याची सगळी तयारी केलेली होती. आणि अशा वेळेस तो नगरसेवक आला आणि अगदी असा बारीक तोंड करून बसला. आता मग हिनं विचारलं, बाबा काय झालं? तो म्हटला की काही झालं तरी पण मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही, तुझ्याशी मी विवाह करू शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र म्हणजे कधीच विवाह करू शकत नाही, बाकी सगळं करू शकतो, विवाह करू शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर तिला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि काही तासांनी लग्न होणार आहे हे, आणि त्याचं स्वप्न तिनं पाहिलेलं होतं, पण त्यानं तिला लग्नाला नकार दिलेला होता. आता मात्र ही प्रचंड चिडलेली होती, तिचा राग अनावर झाला होता, दोघांच्यामध्ये वाद झाला होता, वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं होतं, वाद वाढत गेला होता आणि तरीही तो लग्नाला नकार देत होता. जवळजवळ 2 वर्षापासूनचे संबंध, अनेक वेळा गर्भपात असं असूनसुद्धा हा नकार देतो आहे. आणि त्यामुळे मग त्या महिलेनं म्हणजे त्या प्रियकराला आता अशी माहिती समोर येते की तिनं त्याला बेशुद्धीचं इंजेक्शन वगैरे दिलं की असं काहीतरी दिलं की जेणेकरून तो बेशुद्ध झाला. आणि त्याच्यानंतर मग तिनं त्याचं गुप्तांग कापून टाकलं. गुप्तांग कापून टाकलं आणि ते तिथंच नाही टाकलं, ते टॉयलेटमध्ये टाकलं आणि त्याचं फ्लश करून टाकलं. आणि त्याच्यानंतर मग हा जो वेद प्रकाश आहे तो नंतर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला, जोरजोराने ओरडायला लागला. आणि त्यानंतर मग त्या अभिलाषेनं स्वतःहून पोलिसांना फोन केला आणि हे सगळं सांगितलं होतं. आता त्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी आले. आता हिचं म्हणणं असं होतं की ह्यानं आत्ता माझा गैरफायदा घेतला, भविष्यात कुठल्याही मुलीचा किंवा स्त्रीचा गैरफायदा घेणार नाही, याच्यासाठी मी डायरेक्ट असंच करून टाकलं, असं तिनं सांगितलेलं होतं. आता अभिलाषेनं स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं. आता अशी जी घटना घडली त्याच्या अगोदर म्हणजे 1993मध्ये अशाच पद्धतीची एक घटना घडलेली होती. अमेरिकेमध्ये लॉरेन बॉबिट नावाची एक तरुणी होती. तर त्या तरुणीनं आपल्या प्रियकराचं लिंग कापलेलं होतं आणि ते फ्लश केलेलं होतं. आणि हे प्रकरण बॉबी टायजेशन नावानं प्रसिद्ध होतं. तर त्याच प्रकारचं हे सुद्धा प्रकरण म्हणजे 93 साली घडलेलं प्रकरण, तसंच प्रकरण नंतर भारतामध्ये घडलेलं आहे. तर आता या सगळ्यांवरती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पण या सगळ्यांमधून धडा काय मिळतो? आता जे काही पुढारी अशा पद्धतीनं वागत असतील तर ते पुढारी, बऱ्याच वेळा पुढारी बाहेर आपण किती चारित्र्य संपन्न आहोत असं दाखवतात, पण वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी तेवढंच चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. पण बहुतेक पुढारी आपल्याला माहिती कसे आहेत, तर अशा गोष्टी घडू नयेत म्हणून त्यांनी तरी थोडं सुधारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध या आरोपाखाली अनेक प्रकरणं आपण पाहतो. पण आपण जर समजा म्हणजे जे असं वागतायत त्या मंडळींनी जर समजा भारतीय संस्कृतीचा विचार केला की कोणीतरी लग्नाचं आमिष दिलंय म्हणून शारीरिक संबंध ठेवले, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगोदर लग्न आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हीच जर आपण भारतीय संस्कृती स्वीकारली आणि हे जर तत्त्व स्वीकारलं तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत, अशाच पद्धतीच्या नाहीत, तर अशा ह्याच्यातनं घडणाऱ्या अनैतिक गोष्टीतनं घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनासुद्धा टाळता येऊ शकतात. तर आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.